चला एक गोष्ट ऐकूया. एक अशी गोष्ट जी सुरू तर होते बर्लिनमध्ये, पण ती आपल्याला अख्ख्या जगात घेऊन जाईल. ही गोष्ट आहे दोन पत्रकारांची, ज्यांना त्यांच्याच शोधावर विश्वास बसत नव्हता. आणि यातूनच उलगडणार आहे एक जागतिक रहस्य, आपल्या सगळ्यांच्या खिशात असलेल्या त्या एका उपकरणाबद्दल. आपण चित्रपटांमध्ये पाहतो की कोणाचा तरी माग काढण्यासाठी खिशात एक छोटा GPS ट्रॅकर टाकला जातो. पण आश्चर्य म्हणजे असाच एक ट्रॅकर आपल्या सगळ्यांच्याच खिशात आधीपासूनच आहे, आपला स्मार्टफोन. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की आपला फोन फक्त एक साधन आहे की आपल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारा एक गुप्तहेर. हे सगळं समोर आलं कसं? तर पत्रकारांना एका डेटा ब्रोकरकडून एक मोफत सॅम्पल मिळालं आणि त्यात काय होतं? तब्बल 3.6 अब्ज लोकेशन्सचा डेटा. हो, 3.6 अब्ज. ही फाईल इतकी मोठी होती की ती उघडायचा प्रयत्न करताच त्यांचा कॉम्प्युटरच क्रॅश झाला. आणि थांबा, ही तर फक्त सुरुवात होती. हे तर फक्त एक छोटंसं सॅम्पल होतं. बाकीच्या डेटा सेट्समध्ये तर 10 अब्जांहून जास्त लोकेशन्सचा डेटा होता, अगणित मोबाईल युजर्सचा. विचार करा, हा डेटा किती प्रचंड आहे. तर मग प्रश्न हा आहे की हा सगळा डेटा जो वरखरणी कोणाचा आहे हे सांगत नाही, तो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं अख्खं पुस्तक कसं काय उघडून दाखवू शकतो? चला पाहूया. आता बघा, सुरुवातीला हा डेटा बघून वाटतं की तो अज्ञात आहे, म्हणजे त्यात कोणाचं नाव नाही, फक्त एक ID नंबर आहे. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की हा डेटा खरं तर अजिबात अज्ञात नाही, आणि इथूनच सुरुवात होते डिएनोनिमायझेशनच्या प्रक्रियेला. त्यांनी एमा नावाच्या एका 18 वर्षांच्या मुलीला या डेटाच्या समुद्रातून कसं शोधून काढलं? पद्धत इतकी सोपी होती की आश्चर्य वाटेल. त्यांनी फक्त एका आयडीवर लक्ष ठेवलं. रात्रीच्या वेळी तो आयडी जिथे स्थिर असायचा ते झालं तिचं घर, दिवसा जिथे असायचा ती झाली तिची शाळा, आणि बस एवढ्यावरूनच ते थेट एमापर्यंत पोहोचले. जेव्हा पत्रकारांनी एमाला नकाशावर दाखवलं की तिचा रोजचा बसचा मार्ग कोणता, ती तिच्या कुत्र्याला घेऊन कुठे फिरायला जाते, सुपरमार्केटमध्ये कुठे फिरते, तेव्हा तिला अक्षरशः धक्का बसला. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे माझा इतका डेटा आहे हेच खूप अस्वस्थ करणार आहे, आणि मी तर एक सामान्य व्यक्ती आहे. पण हे फक्त गोपनीयतेचं उल्लंघन नाहीये. ही तर फक्त एक बाजू झाली. जेव्हा हाच डेटा चुकीच्या लोकांच्या हातात जातो तेव्हा प्रकरण खूप गंभीर होतं, इतकं की ते जीवघेणं ठरू शकतं. आणि हा धोका फक्त काल्पनिक नाहीये, हे खरंच घडलंय. काही उदाहरणं पाहूया. बस्मा मुस्तफा, एक पत्रकार; लॉरेन मिलर, एक सामान्य महिला; एक कॅथोलिक पाद्री. एवढंच नाही तर एका FBI एजंटचे संपर्कसुद्धा ड्रग कार्टेलने टार्गेट केले, फक्त या लोकेशन डेटाच्या आधारे. बस्मा मुस्तफा यांची केस बघा. त्या इजिप्तमधून पळून बर्लिनमध्ये आल्या, तरी त्यांना सतत भीती वाटते की सरकारी एजंट त्यांचा पाठलाग करत आहेत. त्या विचारतात, त्यांना कसं कळतं मी कुठे आहे? हा डेटा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना दाबण्यासाठी एक हत्यार बनू शकतो. आतापर्यंत आपण वैयक्तिक धोक्यांबद्दल बोलत होतो, पण आता या कथेची व्याप्ती आणखी वाढवूया, कारण हेच तंत्रज्ञान आता देशांच्या सुरक्षेसाठी, अगदी युद्धांमध्येही एक मोठं आव्हान बनलं आहे. या डेटामध्ये एका संशयित गुप्तहेराचाही माग लागला. विचार करा, एक व्यक्ती जी अमेरिका आणि जर्मनीच्या एका अत्यंत सुरक्षित गुप्तचर इमारतीत काम करते, तिची प्रत्येक हालचाल ट्रॅक होत होती. ती कुठे जिमला जाते, कोणत्या सुपरमार्केटमध्ये जाते, इतकंच काय तर अमेरिकन दूतावासात जाण्यासाठी कोणती फ्लाईट घेते, हे सगळं काही या डेटामध्ये होतं. राष्ट्रीय सुरक्षेसाठी यापेक्षा मोठा धोका काय असू शकतो? युक्रेनच्या सैनिकांसाठी तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. त्यांच्यासाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे काय? एकीकडे कुटुंबाशी संपर्क साधण्याचं, त्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्याचं एकमेव साधन, पण दुसरीकडे तोच स्मार्टफोन एक जिवंत धोका बनतो. तो एक होमिंग बीकन बनतो जो रशियन मिसाईल्सना त्यांची अचूक जागा दाखवू शकतो. म्हणजे जीवनरेखा की धोका? बरं, इतका सगळा डेटा गोळा करण्यामागे नेमकं कारण काय आहे? कोणती शक्ती आहे जी हे सगळं चालवते? उत्तर आहे जाहिरात उद्योग. या सगळ्याच्या मुळाशी एकच ध्येय आहे: योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं. आणि त्यासाठी त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण कुठे आहोत आणि काय करतो. पण हे किती मोठ्या स्तरावर चालतं? एका तपासात असं समोर आलं की वेदर ऑनलाईन नावाचं एक साधं हवामानाचं ॲप आपलं लोकेशन तब्बल 800 पेक्षा जास्त कंपन्यांना विकत होतं. हो, 800 कंपन्यांना. ही संख्या अविश्वसनीय आहे. याच इंडस्ट्रीमधल्या एका व्यक्तीने, आर्या गार्सिया, यांनी काय म्हटलंय ते ऐका. ते म्हणतात, ही इंडस्ट्री या डेटाच्या संवेदनशीलतेबद्दल पूर्णपणे बेफिकीर आहे. त्यांना फक्त त्यांचा फायदा दिसतो, पण याचा वापर करून कोणी कोणाला हानी पोचवू शकतं ह्याचं ते विचारच करत नाहीत.
इथूनच आपण एका अशा जगात प्रवेश करतो जिथे नियंत्रणाचा फक्त भ्रम आहे, एक अदृश्य बाजारपेठ जिथे सगळेच असहाय्य आहेत. आणि या अदृश्य बाजारातले मुख्य खेळाडू आहेत डेटा ब्रोकर्स. ह्या अशा कंपन्या आहेत ज्या पडद्याआड राहून आपला वैयक्तिक डेटा गोळा करतात आणि तो इतरांना विकतात. आणि हे सगळं आपल्या माहितीशिवाय घडत असतं. मग प्रश्न उरतो की यावर नियंत्रण कोणाचं आहे? वापरकर्त्यांचं? नाही, अजिबात नाही. ॲप बनवणाऱ्यांचं? त्यांनाही माहीत नसतं की डेटा कुठे कुठे जातो. सरकारचं? ते या ब्रोकर्सपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, तर यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. हे नियंत्रणाचं संपूर्ण नुकसान आहे. या समस्येची हताशा मार्टिन ओटिंगर या एका शोधपत्रकाराच्या शब्दात अगदी स्पष्ट दिसते. त्यांच्या स्वतःच्या वृत्तपत्राच्या ॲपमधून डेटा लीक होत होता, पण तेही शोधू शकले नाहीत की तो कुठे जातोय. ते म्हणतात, हे एक असं कोडं आहे जे सुटणंच अशक्य आहे. यावर काय उपाय आहे हेच कळत नाही. ही समस्या न सुटण्यासारखी वाटते. तर हे सगळं ऐकल्यावर एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. आपण जे मोफत ॲप्स आणि सेवा वापरतो त्याच्या बदल्यात आपण आपल्या वैयक्तिक माहितीची, आपल्या सुरक्षेची नेमकी किती किंमत मोजतोय यावर विचार करण्याची वेळ आलीये.